हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेले निर्वाण उपनिषद भाग 13. आपण निर्वाण उपनिषद 7व्या भागापासून शांतीपाठाचा श्लोक आपण समजून घेतोय. आता आपण शेवटाकडे आलेलो आहोत. ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्मामवतु तद्वक्तारमवतु अवतु वक्तारमवतु वक्तारम. हे परमात्मा, सत्याचरण करणाऱ्यांचं, निर्वाणाचं प्रवचन करणाऱ्यांचं रक्षण कर. ऋषी 5वी प्रार्थना करत आहेत. ऋषी म्हणत आहेत की मी ऋत आणि सत्य तेच बोलेन, माझं रक्षण कर. मी निर्वाण उपनिषद कथन करणार आहे, सांगणार आहे. मी ऋत आणि सत्य तेच बोलेन, माझं रक्षण कर. निर्वाण उपनिषद सांगणाऱ्याचं रक्षण कर. हे परमात्मा, या कथन करणाऱ्याचं रक्षण कर. उपनिषद सांगण्यासाठी ऋषी परमात्म्याकडे शक्ती मागत आहेत, कारण त्यांना ऋत आणि सत्य तेच सांगायचं आहे. नुसतं सत्य सांगून कधीच समाधान नाही. त्यांना ऋत बरोबर सत्यही बोलायचं आहे. ऋत म्हणजे निरीक्षण केलेले. ऋत म्हणजे आपण स्वतःच निरीक्षण केलेले. तरीही ते सत्य असेलच याची खात्री नाही, कारण आपण आपल्या इंद्रियांकरवी बाहेरील सृष्टी ग्रहण करत असतो. आपली इंद्रिय आपल्याला धोका देऊ शकतात. ते जे पाहत असतात ते त्यांच्या त्या वेळच्या दृष्टीने त्यांच्यापुरतं सत्य असू शकतं. याचा अर्थ ते पूर्ण सत्य असेलच असे नाही. क्रोधावस्थेत आपली इंद्रिय जे ग्रहण करतील ते त्या क्रोधावस्थेला अनुसरून असेल. तेच दृश्य इंद्रिय आनंदात असताना वेगळ्या दृष्टीने पाहतील. याचा अर्थ आपली इंद्रिय जे ऋत करतील, जे निरीक्षण करतील, ते प्रत्यक्ष पाहतील, ते जसेच्या तसे ते ग्रहण करू शकतील अशी खात्री देता येत नाही. ऋत हे पूर्ण सत्य असतं. रिपूंच्या आहारी असलेली इंद्रिय दृश्य जसं आहे त्या अवस्थेत ग्रहण करू शकत नाहीत. भूक लागलेल्याला त्या अवस्थेत अमृता समान वाटणारा पदार्थ तो भुकेलेला नसेल तेव्हा तसा वाटेलच असे नाही. तेव्हा आपण आपल्यापरी जरी सत्य बोलत असलो तरीही ते ऋत असेलच असे नाही. ऋषींना ऋत आणि सत्य सांगायचं आहे. ऋत आणि सत्य प्रज्ञेने साध्य होतं. ओंकारमय एकरूप तदाकार झालेली वाणी आणि मन, देहादी इंद्रिय ध्यानावस्थेत प्रज्ञा प्राप्त करू शकतात. प्रज्ञेने ऋत तेवढेच ग्रहण केले जाते. यास्तव ऋषी परमात्म्याला प्रार्थना करत आहेत की ऋत आणि सत्य सांगायला शक्ती दे. हे असं सांगणाऱ्याचं हे परमात्मा रक्षण कर. सत्याचेच रक्षण करावे लागते, कारण सत्याला असत्याकडून नेहमीच धोका असतो. सत्यामध्ये सत्य न आवडणाऱ्यांसाठी अनेक गोष्टी असतात. त्या उघड होणे त्यांचा तथाकथित प्रतिष्ठेला त्यांच्या तथाकथित प्रतिष्ठेला मारक असतात. त्यामुळे सत्य दडपण्याचीच वृत्ती असते. ऋषींना तर ऋत आणि सत्य तेच सांगायचं आहे. यास्तव ते परमात्म्याची प्रार्थना करत आहेत, सत्य सांगणाऱ्याचे रक्षण कर. प्रज्ञा प्राप्त झालेला योगी पूर्णानंद असतो. हा आनंद परमात्म्याचा प्रसाद असतो. योगी स्वधर्माने स्वकर्म करून परमात्म्याच्या सेवेला वाहून घेतो. तो स्वकर्मसुद्धा परमात्म्याचे काम म्हणूनच करत असतो. उरलेल्या वेळेत परमात्मा जे काम देईल ते तो आनंदाने करत असतो. अशा वेळी त्याला प्रज्ञानंदाचा प्रसाद वाटण्याचं काम करण्याची परमात्म्याकडून आज्ञा होते. येथे काहीही इलाज नसतो. हे प्रभुकाम करताना त्याला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागते.
मोठ्या आनंदाने ते कष्ट सोसून तो प्रभू काम करत असतो. त्याच्या सर्वस्वाची जबाबदारी परमात्मा घेतो. येथे ऋषी निर्वाण उपनिषद कथन करत आहेत, तेव्हा ते कष्टांना सामोरे जायला तयार आहेत. या काळात त्यांना कष्ट न पडावे अशी त्यांची अपेक्षा नसून केवळ या काळात त्यांना रक्षणाची आवश्यकता आहे. कारण रक्षण न झाल्यास प्रभुकाम पूर्ण होणार नाही अशी त्यामागे भूमिका आहे. ऋषी स्वतःचा अनुभूती कथन करत आहेत. येथे मोठी समस्या आहे, कारण अनुभूती ही अनुभवता येते, त्याचा दिव्य अनुभव घेता येतो, परंतु ती व्यक्त करणं शक्य होत नाही. त्यासाठी बोली भाषा तोकडी पडते. वर्णन करायला नेमके शब्द उपलब्ध असणं शक्य नसते. परंतु अनुभूती सांगायची झाली तर ती शब्दात बद्ध करण्याला पर्यायही नाही. ऋषींना तर तेच सत्य सांगायचं आहे. यास्तव ते या कठीण मार्गावर पाऊल ठेवताना परमात्म्याला प्रार्थना करत आहेत. सत्य याचा अर्थ परमात्मा असा आहे. ऋषी सांगत आहेत की ते सत्य म्हणजे परमात्म्याबद्दलच बोलतील. ते ऋत तेच असेल. याचा अर्थ पूर्ण शुद्ध आणि पवित्र. देहादी इंद्रियांनी या सृष्टीत सर्वत्र भरलेला परमात्मा ऋषी ग्रहण करतील आणि कथन करतील. येथे कणाकणात परमात्मा भरलेला आहे, परंतु तो मायेच्या झापडांमुळे दृष्टोपत्तीस पडत नाही. परमात्मा ज्ञात व्हावा यासाठी ऋषी परमात्म्याकडे शक्ती मागत आहेत. हे कार्य करताना ते परमात्म्याला रक्षण करायला विनवीत आहेत. हा निर्वाण योग आहे. येथे विश्वाच्या अतीत जायचं आहे, दृश्याच्या पलीकडे जायचं आहे, सर्वाच्या अतीत सर्वस्वाच्या पलीकडे जायचं आहे. ज्या ओंकार ध्वनीची शिडी केली तो ओंकार ध्वनी सुद्धा सोडायचा आहे. अदृश्याच्याही अतीत व्हायचं आहे. येथे आता काहीही उरलेले नाही. कदाचित त्यानंतर परमात्मा भेटेल, नक्की माहीत नाही. येथे कोणी भेटणार असेलच तर एका परमात्म्याशिवाय येथे अन्य काहीही नाही. तेव्हा आता तोच एकमेव आधार असल्यास मिळू शकेल. म्हणून ऋषी त्रिवार परमात्म्याला प्रवचन देणाऱ्यांचं रक्षण कर, रक्षण कर, रक्षण कर अशी प्रार्थना करत आहेत. या एका प्रार्थनेशिवाय ते इतर काही करूच शकत नाहीत. ओम शांतीही शांतीही शांतीही. ओम. हे योगेश्वरा, मला भौतिक त्रयीतून पार होऊन तुरीय प्राप्त होऊ दे. शांतीपाठाच्या शेवटी ऋषी ओम अशी परमात्म्याला पुन्हा एकदा साथ घालत आहे. 3 वेळा शांतीही शांतीही शांती असं म्हणत आहेत. हे 3 वेळा म्हणणं अध्यात्मात मोठं महत्त्वाचं आहे. निर्वाण योगात तर त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण भौतिकाच्या 3 मधून अध्यात्म ही 4थी अवस्था प्राप्त होत असते. तीच निर्वाण अवस्था असते. तोच निर्वाण योग असतो. अनेक उदाहरणे आहेत. तम, रज आणि सत्व हे त्रिगुण प्रसिद्ध आहेत. यामधून गुणातीत होऊन तुरीय ही अध्यात्म अवस्था प्राप्त होते. तीच निर्वाण अवस्था असते. उत्पत्ती, स्थिती, लय या 3 भौतिक अवस्थेमधून निर्वाण होऊन आत्मबोध प्राप्त करायचा असतो. प्रार्थनेच्या शेवटी ऋषी परमात्म्याला साथ घालून निर्वाणाच्या यात्रेला प्रस्थान ठेवत आहेत. हरिओम.